एका कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा। गरीब शेतकऱ्यांना ग्रीनचे रेट 25 लाख रुपये एकर, रोडच्या पलीकडे धनदांडग्या उद्योजकांना भूमाफियांना 1,66,00,000 रुपये। अधिकाऱ्यांनी संगनमत केलं, महसूलची यंत्रणा असेल, सिडकोची यंत्रणा असेल, या सगळ्यांनी या भूमाफियांशी संगनमत करून हस्तांदोलन करून यांच्यासोबत या सगळ्या गोष्टी केलेल्या। कोणाच्या परिवाराचं याच्यात सहभाग आहे, त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी अधिकारी लोक आहेत। 24 शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना जवळपास 330 कोटी रुपये की सिडको आपल्या जालना शहरामध्ये आलाच पाहिजे। चॅलेंज करतो मी ओपन कोणालाही की माझी जर 1 एकर सुद्धा जमीन असेल तर ती मी सिडकोला आणि शासनाला मोफत द्यायला तयार आहे। सगळे रेकॉर्डवर आहे आणि माझ्याकडे उपलब्ध आहे। कोणाचे पोलादी हात आहे याच्या मागे आणि कोणाचं भाग्य उजाळणार आहे लक्षात येईल। नमस्कार मित्रांनो, मी अनुप राठी पार्श्व डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आता महाराष्ट्रामध्ये 2 नावं खूप चर्चेत आहे। एक आहे संतोष सांबरे आणि दुसरा आहे सिडको। सिडकोचं नेमकं प्रकरण काय, या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ का उडाली, जालन्यात नेमकं काय घडतंय, सिडकोमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे, सुरुवातीपासून अंतपर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती, त्याच्यानंतर येणारे परिणाम काय होऊ शकतात, उद्या चौकशीचा निर्णय काय येऊ शकतो, या सर्व संदर्भात जे आपल्या मनात प्रश्न असतील त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येतील। आपल्यासोबत आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आहेत बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे, ज्यांनी की सिडको संदर्भात तक्रार केली होती आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्या चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत। तर आपण सर्व गोष्टी जाणून घेऊया। सांबरे साहेब, स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। नेमकं जे सिडकोचं प्रकरण आहे हे सुरुवातीपासून सांगाल एक शॉर्टमध्ये की काय प्रकरण आहे नेमकं? जालना शहराच्या जवळ खरपुडी येथे 2018च्या सुमारास काही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्या। त्या जागा त्यांनी काही गोरगरीब शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या, काही जागा वेगवेगळ्या पद्धतीने जसं जमेल तशा जागा त्यांनी खरपुडी येथे खरेदी केल्या आणि त्या सर्व जमिनी एकत्रित करून त्यांनी शासनाच्या माथी मारण्याचा एक अजेंडा तयार केला आणि त्यांनी सिडको या संस्थेला टार्गेट करून सिडकोला गृहप्रकल्पाच्या निमित्ताने ही जागा संपादित करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उठाठेप पूर्ण केलेला आहे। सिडको नोटिफाईड झाला 2018च्या सुमारास 19मध्ये आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंत्रालयात सिडकोची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये हा प्रकल्प फिजिबल आहे का, व्यवहार्य आहे का सिडकोसाठी, त्या संदर्भातले चौकशीचे सूचित आदेश त्यांनी दिले त्या बैठकीमध्ये। हे कोणत्या साली झालेलं आहे? हे 2019च्या सुमारास झालेलं आहे आणि त्यांनी EY कंपनी, अर्न्स्ट अँड यंग या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित संस्थेकडून त्रयस्थ अहवाल तयार करावा। त्याच्यात त्याची टेक्निकल इकॉनॉमिक फिजिबिलिटी, तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता अहवाल तपासणी यासाठी ही संस्था नेमली। या संस्थेला सिडकोच्या पॅनलवर ही संस्था होती, कन्सल्टंट होते। त्यांनी जालन्यामध्ये येऊन, खरपुडी येथे येऊन या संदर्भातला सविस्तर फिजिबिलिटी अहवाल तयार केला। त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की जालना खरपुडी सिडको प्रकल्प हा कुठल्याही दृष्टीने फिजिबल नाही, कारण जालना शहरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे। या भागामध्ये लोकांची क्रयशक्ती जास्त नाही, या परिसरामध्ये कनेक्टिव्हिटी नाही, लोकॅलिटीचा डिसॲडव्हान्टेज आहे। या सगळ्या गोष्टी, अनेक मुद्दे आहेत त्याच्यात, आज मी या ठिकाणी सविस्तरपणे सांगू शकत नाही, पण अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्याद्वारे त्यांनी हा प्रकल्प फिजिबल होऊ शकत नाही। दुसरं असं की सध्या त्या दरम्यान जालना शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन प्रस्तावित झालेला होता आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अस्तित्वात असलेल्या जालना नगरपालिकेच्या
रहिवासी क्षेत्रामध्ये पेक्षा 4.5 पटीने जास्त क्षेत्र हा रहिवासी भागामध्ये समावेश करण्यात आला होता लोकांसाठी. म्हणजे शहराच्या मध्य भागामध्येच 4.5 पटीने जास्त रहिवासी क्षेत्र लोकांसाठी उपलब्ध होता. म्हणून सिडको आल्यानंतर लोक एका टोकाला सिडको आहे, त्याची शहरापासून निर्जनस्थळी आहे, त्या भागामध्ये जमिनी घेण्यापेक्षा लोक शहराच्या मध्य भागामध्येच कमी दराने जर जागा उपलब्ध असेल तर जागा सिडकोमध्ये कोण घेणार आहे, हाही विषय अर्न्स्ट अँड यंग कंपनीच्या अहवालामध्ये आलेला आहे. तसा अहवाल EYने दिलेला होता आणि तो अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आणि शासनाने त्यावेळेस तो प्रकल्प डिनोटिफाईड केला, रद्द केला आणि फाईल बंद करण्यात आली. फाईल बंद करण्यात आली, पण त्याच्यानंतर निधोनाच्या तिकडे जाणार असं म्हटलं जायचं, पानशेंद्राच्याकडे जाणार, असे वेगवेगळे हे झाले होते. पण जसं आपण आपल्या मागच्या बाईट्समध्ये बातम्यांमध्ये जसं सांगितलेलं आहे की नंतर हा पुन्हा फिजिबल करण्यात आला, तर त्याबद्दल नेमकी माहिती काय, जी कोणती कंपनी होती आणि कोणत्या आधारावर हा फिजिबल करून पुन्हा खरपुडीत आणण्यात आला? प्रकल्प डिनोटिफाईड झाल्यानंतर भूमाफियांमध्ये खळबळ माजली. त्यांनी त्या जमिनी खरेदी करून घेतलेल्या होत्या. त्याच जागांवर, जे डिनोटिफाईड जागा होत्या त्याच जागांवर परत एकदा सिडको प्रकल्प आणण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. काही अधिकारी आणि ब्युरोक्रॅट्सना हाताशी धरून त्यांच्याशी संगनमत करून त्यांनी परत नव्याने त्याच जागांवर प्रस्ताव सिडकोकडे सादर करायला लावला सिडकोला. आणि या भागातल्या जिल्हाधिकारी असेल, मुख्याधिकारी तत्कालीन आत्ताचे कमिशनर नगर परिषद जालना, सब डिव्हिजनल ऑफिसर, उपविभागीय अधिकारी, नगर रचनाकार, नगर नियोजन अधिकारी सिडकोचे आणि सिडकोचे मुख्य प्रशासक, या सर्वांचा अहवाल मागवण्यात आला. या अहवालाच्या आधारे मागची जी पार्श्वभूमी होती सिडकोची ती त्या पत्रामध्ये विशद करण्यात आली आणि एकूणच असं भासवण्यात आलं, 2019ला रद्द झालेला प्रकल्प 2022ला जालन्यामध्ये असे कोणते उद्योग आले, असे कोणते धंदे आले की त्यामुळे लोकांना सिडको प्रकल्पाची गरज भासली. खरं तर सिडको एक नावाजलेली आणि नावलौकिक मिळवलेली संस्था आहे. पण अशा कंपनीने अशा पद्धतीने संगनमत करून एखादा प्रकल्प शासनाच्या माथी मारावं हे कुठल्याही दृष्टीने योग्य नाही आहे. माझी वारंवार विनंती आहे की मी सिडकोच्या विरोधात नाही, परंतु सिडको हा नागरिकांच्या दृष्टीने, त्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने, सिडकोच्या दृष्टीने सुद्धा तो फिजिबल असला पाहिजे, व्यवहारी असला पाहिजे, फायद्याचा ठरला पाहिजे. तर मग या ज्या कंपनी होती याच्यात जी KPMG नावाची कंपनी जिने 2022मध्ये अहवाल दिला फिजिबिलिटी रिपोर्ट की आता तो फिजिबल, तर त्याच्यात कोणते निकष लावण्यात आले जे 2019ला फिजिबल नव्हता, असे काय घडलं आणि काय त्याच्यात दाखवण्यात आलं की तो फिजिबल झाला सरकारच्या काळामध्ये? मी जे आधी तुम्हाला सांगितलंय की ज्या ज्या अधिकाऱ्यांचा अहवाल त्या ठिकाणी मागवण्यात आला त्यामध्ये सिडकोचे नगर नियोजनकार पण आहे, चीफ प्लॅनर न्यू टाउन्सचे, त्यांनी असा शेरा मारला की आधी हा प्रकल्प E&Y अर्न्स्ट अँड यंग कंपनीच्या अहवालानुसार डिनोटिफाईड झालेला आहे, म्हणून आपल्याला परत एकदा याची आर्थिक व्यवहार्यता तपासणी करण्याची आवश्यकता आहे. मग त्यांनी परत EY कंपनीकडूनच तो अहवाल तपासणी करण्याची आवश्यकता असताना त्यांनी नवीन KPMG कंपनीला तो अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली. आणि मला आश्चर्य वाटतं की KPMG सुद्धा एक अतिशय नामांकित संस्था आहे. महाराष्ट्र शासन आणि देशभरामध्ये शासनामध्ये त्यांचे अनेक प्रकल्पामध्ये त्यांची मदत घेतली जाते, त्यांचा अहवाल रिकमेंड केला जातो. अशा संस्थेने अर्न्स्ट अँड यंग कंपनीच्या विरोधाभास पूर्णपणे उलटा अहवाल त्यांनी सादर केला. ज्या ज्या ठिकाणी परंतु त्यांनी EYचे कुठलेही मुद्दे खोडून काढले नाही, कारण या ठिकाणी नगरपालिकेने त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करू शकत नाही. मग आता एवढा मोठा समजा 15,000 त्या ठिकाणी प्लॉट्स पाडले जाणार आहेत, त्या 15,000 कुटुंबांसाठी
पाण्याची व्यवस्था कुठे होणार आहे? जर नगरपालिकेने त्यांना पाणी दिलं नाही तर त्यांना पैठणच्या 100 किलोमीटरहून पाणी आणावं लागेल. 1000 कोटी रुपये यांना लँड ॲक्विजिशनसाठी लागणार आहे. 1000 कोटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी लागणार आहे. जर पाणी दिलं नाही तर 500 कोटी परत पाणी पुरवठा योजनेसाठी लागणार आहे. म्हणजे 2500 कोटीचा हा जर प्रकल्प जाईल तर या सिडकोच्या जागेवर प्रति स्क्वेअर फूट दर काय असणार आहे? 5-7 हजाराच्या वर तर सिडकोला परवडणारे आहे का ते? हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आणि जर जालना शहरामध्ये आपल्याला 800 आणि 900 स्क्वेअर फूट जागा चांगल्या ठिकाणी उपलब्ध आहे तर कोण 4-5 हजार रुपये स्क्वेअर फीटचं जागा कोण घेणार आहे? आणि पण ज्या साली हा मंजुरी देण्यात आली, पुन्हा फिजिबल दाखवण्यात आला, त्यावेळी ठाकरे साहेबांचं सरकार होतं, तर त्यावर ऑब्जेक्शन का घेण्यात आलं नाही वरून? नाही, हा फिजिबिलिटी रिपोर्ट ज्यावेळेस तयार करण्यात आला त्यावेळेस सरकार बदललेलं होतं. सरकार त्यावेळेस बदललं होतं. 2023मध्ये हा प्रकल्प पुन्हा नोटिफाय करण्यात आला. कारण KPMG कंपनीचा जो अहवाल आला तो अहवाल कशा पद्धतीने आला, त्याच्यात मॅनिप्युलेशन करण्यात आलं आहे का, त्याच्यात भूमाफियांनी काय कंपनीशी संगनमत केलं आहे का, हा चौकशीचा विषय. माननीय मुख्यमंत्र्यांनी जी चौकशी लावलेली आहे त्याच्यात माझा मुद्दा आहे की जर KPMG कंपनीने अहवाल तुम्ही स्वीकारतात याचा अर्थ अर्न्स्ट अँड यंग कंपनीने अहवाल चुकीचा दिला असेल, किंवा अर्न्स्ट अँड यंग कंपनीचा अहवाल जर खरा असेल तर KPMGने खोटा अहवाल दिला असेल. दोघांमधून कोणाचं तरी. हो, मग दोघां कंपन्यांपैकी एका कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा शासनाच्या, महाराष्ट्र शासनाकडून. कारण त्यांच्या अहवालावर सिडको हे 800-900 कोटी रुपये या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार आहे. जर त्यांच्या अहवालावर तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर त्यांनी जर चुकीचा अहवाल दिला तर तुम्ही एका कंपनीला ब्लॅकलिस्ट करा, अशी मी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि माननीय व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्याकडे यापूर्वीच केलेली आहे. मग KPMGने अहवाल दिल्यानंतर तो जनरल बॉडीमध्ये ठेवण्यात आला सिडकोच्या आणि तो शासनाकडे पाठवण्यात आला. शासनाने तो 2023ला परत एकदा त्याच जागांवर जालना खरपुडी प्रकल्प हा नोटिफाय केला आणि सध्या भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. भूसंपादनाच्या कार्यवाहीमध्ये सुद्धा असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या भूमाफियांनी हे सगळं अधिकाऱ्यांशी संगनमत करून अहवाल तयार करणाऱ्या कंपन्यांशी हातमिळवणी करून, अधिकाऱ्यांशी गैरव्यवहार करून, नियमबाह्य पद्धतीने ज्या सिडकोला परत एकदा प्रतिस्थापना करण्यात आली, पुनरुज्जीवन करण्यात आलं, त्या सिडकोमध्ये धनदांडग्या ज्या भूमाफियांना प्रथम प्राधान्याने त्यांच्या येलो जमिनी, त्यांच्या वर्ग 2च्या वर्ग 1मध्ये झालेल्या जमिनी या प्रथम प्राधान्याने 1,66,00,000 रुपये प्रति एकर प्रमाणे त्यांना मावेजा देण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या ग्रीन जमिनींना केवळ 25 लाख रुपये हे दर ठरवण्यात आले. माझं असं म्हणणं होतं की तुम्ही जर मावेजा देत आहेत एक रोडच मध्ये, अनुप तुम्हीच मागच्या तुमच्या एका शोमध्ये सांगितलेलं आहे की हा रोडमध्ये जातोय, या रोडच्या पलीकडे ग्रीन आहे, या रोडच्या अलीकडे येलो जमीन आहे, फक्त रोडच आडवा येतोय. मग असं काय घडलं की गरीब शेतकऱ्यांना ग्रीनचे रेट 25 लाख रुपये एकर, रोडच्या पलीकडे धनदांडग्या उद्योजकांना भूमाफियांना 1,66,00,000 रुपये, हा भेदभाव न करता तुम्ही सरसकट मग शेतकऱ्यांना 1,66,00,000 प्रमाणे दर द्यावे. एक प्रश्न हा पण निर्माण होतो की जसं ग्रीन आणि येलो हा भेदभाव करण्यात येतात. आता हा सिडको प्रकल्प आहे, सिडको प्रकल्प म्हणजे उद्या चालून ते घरं बांधणार आहात, तर तुम्ही घेताना ग्रीन असून नंतर तर येलो त्याच्यावर कमर्शियल गोष्टी करणारच आहात, घरं बांधणारच आहात, मग हा ग्रीन आणि येलो भेदभाव सुरुवातीला का केला जातो? कारण की तुम्ही उद्या तर सिडको तिथं येतोय म्हणजे घरच बांधताय, रेसिडेन्शियल एरिया होतोय, याने होणार आहे, येलो होणार आहे, मग ह्या गोष्टी पहिले काऊन कन्सिडरेशन मध्ये नाही? याच्यात कसं असतं, ज्या जमिनी येलो यांनी घेतलेल्या आहेत त्या ठिकाणीच त्यांना बांधकाम करणं अनुज्ञेय राहील. ज्या ग्रीन जमिनी ते घेणार आहे त्या ग्रीन जमिनीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल, त्या भागातले रस्ते असतील, त्या भागातले विद्युत व्यवस्था असेल, त्या भागातलं गार्डन असेल, प्लेग्राऊंड असेल,
कारण सिडको स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी असताना त्यांना पूर्ण 247 हेक्टरचा एक लेआउट तयार करावा लागेल आणि त्या लेआउटमध्ये ज्या ग्रीन जमिनी आहेत त्यांना त्यामध्ये ॲम्युनिटीज टाकता येईल आणि ज्या येलो जमिनी आहेत तिथे त्यांना रहिवासी जे तुम्ही बोललात गृहप्रकल्प करता येईल. म्हणून या पद्धतीने त्यांनी डिस्क्रिमिनेशन केलं आहे, भेदभाव केलेला आहे. या भेदभावामुळे हा जो शेतकरी वर्ग असतो या बिचाराला नाही कळत की याच्यात काय फरक असतो, येलो असतो का ग्रीन असतो. हे शासनाच्या टेक्निकल गोष्टी होत्या, काय ॲम्युनिटीसाठी कोणती जमीन कशी वापरण्यात यावी. पण निर्णय घेताना एखाद्या शेतकऱ्यावर, एखाद्या गरीब माणसावर अन्याय होतोय हा वर बघितलं जात नाही का? 100% हे बघितलं गेलं पाहिजे. गोरगरीब शेतकऱ्यांना याबाबतचं नॉलेज नसतं, माहिती नसते, नियमांची जाण नसते. याचाच गैरफायदा घेऊन या भूमाफियांनी त्यांच्या जमिनी येलो करून घेतल्या. रिजनल प्लॅनमध्ये ज्या जमिनी येलोमध्ये आहेत त्या करून घेतल्या. म्हणजे हा सुनियोजित कट कारस्थान आहे आणि याला संपूर्णपणे जबाबदार आपली ही प्रशासकीय यंत्रणा आहे. अधिकाऱ्यांनी संगनमत केलं. महसूलची यंत्रणा असेल, सिडकोची यंत्रणा असेल, या सगळ्यांनी या भूमाफियांशी संगनमत करून, हस्तांदोलन करून यांच्यासोबत आणि हातमिळवणी करून या सगळ्या गोष्टी केलेल्या प्रथमदर्शनी दिसत आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी चौकशी लावलेली आहे त्या चौकशीमध्ये मी सांगितलेलं आहे की या भूमाफियांनी या जमिनी कधी घेतल्या, त्यावेळेस या जमिनीचे दर काय होते आणि आज सिडको त्यांच्याकडून काय मोबदला भेटतोय, दराने त्यांना जमिनी त्यांच्या घेत आहेत. याची तफावत जर आपण बघितली तर स्पष्टपणे आपल्याला लक्षात येईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. याच्यात आपल्याला काय माहिती का किती मध्ये घेतले होते आणि आज त्यांना मोबदला जे 1,70,00,000 भेटतोय तर त्यांना एकरी कधी आणि किती मध्ये त्यांनी घेतले होते अशी आपली माहिती नाही. आता हा चौकशीचा विषय आहे. ही ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांची चौकशी समिती स्थापन होईल, त्याच्यात सिडकोचे अधिकारी असतील, महसूलचे अधिकारी असतील, त्यामध्ये निष्पन्न होईल की यांनी जमिनी कधी घेतल्या, कोणाकडून घेतल्या, काय भावाने घेतल्या, मग सिडकोच्या माती कशा मारल्या, या सगळ्या गोष्टी त्या सखोल चौकशीमध्ये निश्चितपणे येणारच आहे. आपण वारंवार आपल्या जे सिडकोचं प्रकरण निघलं की आपण नेहमी एका उल्लेख केलेला 900 कोटींचा हे उद्योजक भूमाफिया आहेत यांनी घोटाळा केलेला आहे. हा 900 कोटीचा घोटाळा कशा प्रकारे झाला, हा आकडा कुठून आला, म्हणजे या गोष्टी कशा झाल्या हे सांगू शकाल? भ्रष्टाचार म्हणजे कसा झालाय? ज्या वेळेस सिडकोने हा प्रकल्प नोटिफाईड केला 2023ला, तेव्हा त्यांनी त्याची अंदाजित किंमत हे जवळपास 800 कोटीच्या आसपास होईल. भूसंपादनाची किंमत ही त्यांची आकडेवारी अंदाजित होती. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिकली त्यांनी भूसंपादन सुरू केलं त्यावेळेसचे रेडी रेकनर रेट कसे वाढवण्यात आले हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे, चौकशीचा विषय आहे. आणि हे रेट आल्यानंतर 1,66,00,000 रुपये येलोसाठी आणि 25 लाख रुपये एकर हे ग्रीन झोनसाठी दर ठरवण्यात आले. 247 हेक्टर जागा संपादित करण्यात आल्याचं प्रयोजन आहे आणि 247 हेक्टरचं 1,66,00,000 प्रमाणे येलोचं आणि 25 लाख प्रमाणे ग्रीन झोनचं एकूण कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते कॅल्क्युलेशन जवळपास 1000 कोटीच्याही वर जात आहे. म्हणजे सिडकोकडून फिजिबिलिटी रिपोर्ट जो आला त्याच्याही पेक्षा 200-300 कोटी रुपये जास्त सिडकोला आता भरावे लागणार आहे भूसंपादनाच्या माविजाच्या पोटी. म्हणून मी म्हणतोय की हा 900 कोटीचा घोटाळा आहे. जसं आपण म्हणता की उद्योजक भूमाफिया इथले जे आहेत त्यांनी हे केलं, हे नेमके उद्योजक कोण आहेत? ते तपासाचा भाग आहे. तपासामध्ये सर्व निष्पन्न होणारच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या सर्व मुद्द्यांवर जी चौकशी लावलेली आहे त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल की याच्यात जमिनी कोणी खरेदी केल्या, त्यांच्या किती जमिनी आहे, त्यांनी जमिनी कोणत्या दराने खरेदी केल्या होत्या, आता सिडको कोणत्या दराने त्यांच्या जमिनी घेत आहेत, हे सगळे त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल. मी माननीय महोदयांच्या चौकशीच्या अहवालावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, नजर ठेवून आहे. सिडको प्रशासनासोबत मी सातत्याने संपर्कात आहे आणि हा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवणार आहे.
याच्यात नेमके जे उद्योजक आहेत हे किती उद्योजक आहेत, आपली माहिती किती की किती लोकांनी याच्यात सहभाग घेतलेला या सिडको प्रकरणामध्ये, किती असतील असे उद्योजक? नाही, आता हा चौकशी नंतरचा विषय आहे ना. आज आपल्याला नाही, तरी नंबर्स वगैरे काय असं आहे का की नाही सांगू किती शकत लोकं? आपण. जोपर्यंत चौकशीचा अहवाल पूर्णपणे येत नाही तोपर्यंत आपण याच्यात कोण कोण सहभागी आहे, कोणी कोणी नियमबाह्य खरेदी केलेले आहेत, कोणी किती दराने खरेदी केलेले आहेत, कोणाच्या परिवाराचं याच्यात सहभाग आहे, उद्योगपतींच्या परिवारातले आहे का त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी अधिकारी लोक आहेत, हा सगळा संशोधनाचा आणि चौकशीचा विषय आहे. जालना व्यतिरिक्त देखील बाहेरचे लोक इन्व्हॉल्व आहेत का या? अशी चर्चा आहे, पण जोपर्यंत अहवालामध्ये काही येत नाही तोपर्यंत आज सांगणं हे योग्य ठरणार नाही. आणि हे जे आतापर्यंत जे आपण म्हणलं की रजिस्टर झालं, मोबदला देण्यात आला उद्योजकांना, हा किती मोबदला आतापर्यंत देण्यात आला आणि किती टक्के आतापर्यंत रजिस्टर झाले अशी माहिती आहे? मी जी अनऑफिशियली माहिती घेतलेली आहे, अनौपचारिक चर्चेच्या दरम्यान असं समजलं आहे की जवळपास 26 लोकांच्या, 26 शेतकरी म्हणतात सिडको, त्या शेतकऱ्यांची यादी आल्यावर ते कोण कोण शेतकरी आहे ते लक्षात येईल. परंतु त्या 26 शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहे. 26 शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना जवळपास 330 कोटी रुपये मावेजाची रक्कम सिडको प्रशासनाने रजिस्ट्रेशन करून दिलेली आहे अशी माहिती आहे. आता नेमकं जर खरपुडी शिवारात आपण विचारपूस केली तर तिथला एकही शेतकरी म्हणत नाही त्यांची रजिस्ट्री झाली, मग हे नेमके शेतकरी आले कुठून? आता प्रथम प्राधान्याने सिडकोने कोणत्या शेतकऱ्यांना किती मावेजा दिला हा चौकशी आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कोण शेतकरी आहेत. प्रथम प्राधान्याने पहिल्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला जमिनीचा मावेजा देण्यात आला हे सगळं चौकशीच्या नंतर आपल्याला निष्पन्न होणार आहे. याच्यातूनच एक प्रश्न निर्माण होतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भूखंड घोटाळा घडलेला आहे, तिथं हायकोर्टानं देखील स्थगिती दिली आहे त्या प्रकरणाला. MIDC मधील भूखंड घोटाळा होता, तर त्या घोटाळ्यामध्ये देखील इथलं काही कनेक्शन आहे असं आपल्याला वाटतं? नाही, संभाजीनगरच्या प्रकरणाबद्दल मला काहीच माहिती नाही, माहिती घेऊन आपल्याला बोलतो. परंतु एक गोष्ट अशी आहे की सिडकोने यापूर्वी लातूर फ्रिंज एरिया पण असाच पद्धतीने जसा आपला जालना खरपुडी नोटिफाय केला आहे परत एकदा, तसा लातूर फ्रिंज एरिया पण नोटिफाईड केला होता आणि कालांतराने त्या प्रोजेक्टला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो प्रोजेक्ट डिनोटिफाईड करावा लागला. वाळूज सिडको प्रकल्पसुद्धा अशाच पद्धतीने सिडकोने नोटिफाय केला होता, परंतु त्या भागामध्ये प्रतिसाद मिळाला नाही, त्या दरामध्ये प्रतिसाद मिळाला नाही म्हणून सिडकोला वाळूज प्रकल्पसुद्धा डिनोटिफाईड करावा लागला. माझी मागणी अशी आहे की भविष्यात जर हा सिडको प्रकल्प एवढे 1000 कोटी रुपये खर्च करून सिडकोने जागा संपादित केल्या आणि भविष्यामध्ये जर हा सिडको प्रकल्प 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर रद्द करण्याची नामुष्की सिडकोवर आली तर याला जबाबदार कोण राहणार आहे? हे 1000 कोटी रुपये शासनाचे म्हणा, सिडकोचे म्हणा किंवा सर्वसामान्य नागरिकांचे म्हणा, हे 1000 कोटी रुपये जर तुम्ही उद्योजकांच्या आणि भूमाफियांच्या घशात घालणार असाल तर याला जबाबदार कोण? हे जे अधिकारी ज्यांनी या प्रोजेक्टबद्दल आज सकारात्मक अहवाल दिला ते जबाबदार राहणार आहे का? जी कंपनी आहे ज्यांनी हा फिजिबिलिटी रिपोर्ट पॉझिटिव्ह करून दिला ते जबाबदार राहणार आहे का? सिडको प्रशासन ज्यांनी या सर्व गोष्टींचा शासनाला चुकीच्या पद्धतीने अहवाल पाठवला ते सिडको प्रशासन जबाबदार आहे. याचा सर्वसामान्य जनतेला माहिती मिळाली पाहिजे या सर्व गोष्टींची. जसं आपण दाखला दिला की वाळूज प्रकरणाचा, जो वाळूजचा सिडको प्रकल्प होता डिनोटिफाईड करण्यात आला, नंतर नुकसान शासनाचा जरूर झाला, पण आज स्थितीला जे आपण चौकशीसाठी पाठपुरावा करत आहात, यदा कदाचित सिडको प्रकल्प हा रद्द होतो खरपुडी येथून आणि कुठं दुसरीकडे स्थलांतरित होतो. आणि जसं आपण सांगितलं 26 शेतकऱ्यांच्या रजिस्टर झालेल्या, त्यांना तर मोबदला मिळालेला आहे, त्यांचं काही नाही. आता ते उद्या चालून कसं रिकवर करतील शासन हा त्यांचा भाग झाला. पण जे लोक मागच्या 6-7 वर्षापासून शेतकरी, जे ओरिजिनल शेतकरी आहे ते आस लावून बसलेले, ते 7 वर्षापासून त्यांनी जमिनी कसल्या नाही कारण प्रोजेक्ट येणार आहे, उद्या फंड्स येऊ शकतो अशी त्यांची एक अपेक्षा लागली होती. पण या तुमच्या चौकशीमुळं जर उद्या हा रद्द झाला किंवा स्थलांतरित झाला तर त्या शेतकऱ्यांना न्याय कोणी द्यावा? मी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मी कधीही शेतकऱ्यांच्या विरोधात कुठलंही स्टेटमेंट केलं नाही. मुख्यमंत्री महोदयांना पण मी हेच सांगितलेलं आहे माझ्या पत्राद्वारे
की आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना जर तुम्ही सिडको प्रकल्प मंजूर करत असालच तर आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही भूमाफियांप्रमाणे येलो आणि ग्रीनचा भेदभाव न करता 1,66,00,000 रुपयेप्रमाणे त्यांनी त्यांचा मोबदला दिला पाहिजे. हा झाला एक विषय. आणि दुसरा विषय असा आहे की जर प्रोजेक्ट तिथे फिजिबलच नसेल आणि तुम्ही बळजबरीने भूसंपादन करून ती जागा घेणार असाल तर मग तुम्ही जे म्हणणार आहे की त्या भागामध्ये खरपुडीमध्ये जी भरभराटी येणार आहे, रोजगार क्रिएट होणार आहे, ते होणारच नाही. जर प्रोजेक्टच फुलफिल झाला नाही, पूर्ण झाला नाही, तो वायबल नसेल आणि त्या ठिकाणी गृह प्रकल्पच झाला नाही तर या लोकांची अवस्था तर ना घरका ना घाटका अशी राहील. नक्कीच. मग याच्यात शेतकऱ्यांचंही नुकसान आहे, सिडकोचंही नुकसान आहे आणि सर्वसामान्य जनतेचे नुकसान आहे. फायदा कोणाचा होणार आहे? ज्या 1,000 कोटी रुपये ज्या भूमाफियांनी घेणार आहे त्या लोकांचा फायदा होणार आहे. हा कुठेही शेतकऱ्यांचं नुकसान नाही किंवा सर्वसामान्य लोकांचं नुकसान होणार नाही. उलट या भागामध्ये जे व्यवहार असेल तर प्रकल्प आला पाहिजे या मताचा मी आहे. मी तर आधी म्हणतोय की सिडको आपल्या जालना शहरामध्ये आलाच पाहिजे, परंतु त्याच भागामध्ये परत एकदा रिपीट करून डिनोटिफाईड झालेला प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, आधी तर 2019ला शेतकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये ठराव घेतला होता की आम्हाला इथे सिडको प्रकल्प नाही पाहिजे. त्यावेळेस किती गावकऱ्यांनी, पूर्ण गाव एकत्रित झालं होतं आणि त्यांनी विरोध केला होता. आजही काही मोजक्या शेतकऱ्यांच्या जमिनीच फक्त येलो आहे. तिथे हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी येलो करून त्यांना 1,60,00,000 देत आहे. बाकी आमचे सर्व गोरगरिबी शेतकरी त्या ठिकाणी ग्रीनमध्ये आहेत, त्यांना फक्त 25 लाख रुपये. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही मग आधी तुम्ही ग्रीनवाल्यांना का पैसे दिले नाही? ग्रीनवाल्यांना जो सोडा, ज्यांचे येलो आहेत, शेतकरी आहेत, त्यांना सुद्धा देण्यात आलेलं नाही. हो, आमच्या माहितीप्रमाणे आम्ही जाऊन तिथं भेट नाही. दिली आता होती. आपल्याला माहिती मिळाली नाही ना. आता ज्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये कोण कोण शेतकरी आहेत, तथाकथित शेतकरी आहेत, त्यांना भूसंपादनाचा मावेजा मिळाला आहे, ती यादी मिळाल्यावर आपल्या लक्षात येईल की त्याच्यात स्थानिक भूमिपुत्र जे त्या भागात शेती करणारे, कसणारे, वर्षानुवर्षे त्या भागामध्ये वास्तव्यास असणारे किती शेतकरी आहे आणि जालना शहरातले भूमाफिया किती आहे, बाहेर जिल्ह्यातले कोण कोण आहे हे आपल्या लक्षात येईल. ही जे शेतकरी यांची यादी कधीपर्यंत मिळेल आणि तुम्ही जाहीर करणार का? ती यादी मिळाल्यानंतर निश्चितपणे जाहीर करू. ती यादी मला मिळाली की कोणाला भूसंपादनाचा मावेजा मिळालेला आहे, ती यादी मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करेल आणि त्यांना सांगेन की हे बघा, या शेतकऱ्यांना तुम्ही मावेजा दिलेला आहे, हे शेतकरी आहे का, की उद्योजक आहे का, भूमाफिया आहे, की हे खरपुडीचे रहिवासी आहे का, जालन्याचे रहिवासी आहे का, पुण्याचे रहिवासी आहे का, इतर मुंबईचे रहिवासी, हे यादी मी दाखवणार आहे. तुमच्या मताप्रमाणे समजा इथं सिडको रद्द झाला, तुमची चौकशी तुम्ही जे पाठपुरावा करताय किंवा स्थलांतरित झाला, तर तुमची अपेक्षा काय की हा सिडको प्रोजेक्ट व्हावा कुठं? सिडको प्रकल्प ज्या ठिकाणी फिजिबल आहे त्या भागामध्ये सिडको प्रकल्प आला पाहिजे या मताचा मी आहे. लोकांना दिशाभूल करून, शेतकऱ्यांची फसवणूक करून, शेतकऱ्यांना खोटं बोलून, शेतकऱ्यांना भडकावून अशा पद्धतीने प्रकल्प आपल्याला शासनाला थोपता येणार नाही. कोणता एरिया फिजिबल आहे? कोणताही एरिया घ्या, ज्या ठिकाणी प्रकल्प फिजिबल होईल, हा सिडकोचा आणि सिडकोने अपॉइंट केलेल्या त्रयस्थ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेंनी ज्या ठिकाणी प्रकल्प फिजिबल होईल हे सांगितलं तिथे प्रकल्प घेतला पाहिजे. मध्यंतरी आपण जसं सांगितलं होतं की जालना संभाजीनगर रोडवर घेण्यात यावा, कारण तिथं फिजिबल असू शकतो. जालना संभाजीनगर रोडवर मी का बोललो की त्या ठिकाणी जालना फेज 1, फेज 2, फेज 3 MIDC आहे. शेंद्रा त्या ठिकाणपासून जवळ आहे. लाडगाव MIDC होते. जालना आणि संभाजीनगर त्या दोन्ही MIDC आता भविष्यामध्ये एकत्र होणार आहे. मग त्या भागामध्ये जर आपण प्रकल्प त्याची तपासणी त्या भागामध्ये करावी, जर फिजिबल असेल तर त्या ठिकाणी घ्या. रिजनल प्लॅन आपला झालेला आहे. रिजनल प्लॅनमध्ये खरपुडीला सोडून अनेक ठिकाणी येलो जमिनी आपल्याला उपलब्ध आहे, ग्रीन जमिनी आपल्याला उपलब्ध आहे, त्या ठिकाणी घ्या. पण माझा आक्षेप एवढाच आहे की त्या ठिकाणी प्रकल्प फिजिबल नव्हता आणि नाही आहे, त्या ठिकाणी वारंवार आपण सिडकोसाठी आग्रह का करता? माझी जालना जिल्ह्यामध्ये कुठेही प्रकल्प आणा, माझी काय त्या सिडकोला विरोध नाही,
पण तुम्ही परंतु जसं feasibility असली संभाजीनगरचा पाहिजे. म्हणलं होता, तर एक विरोध हा पण झाला होता लोकांमधून, हे पण बोलण्यात येत होतं की आपण देखील तिथं जमीन घेऊन ठेवल्या असेल, त्याच्यामुळे आपला पाठपुरावा आहे की तिकडे जावा, असं पण एक प्रश्न निर्माण केला जातो. जालना जिल्ह्यामध्ये माझ्या नावावर किंवा माझ्या कुटुंबियाच्या नावावर 1 एकर जरी जमीन असेल तर ती मी सिडकोला विनामूल्य देण्यास तयार आहे. आज मी हे जाहीर करतो. माझ्या परिवाराचं माझ्या नावावर कुठेही जमीन नाही आणि मी कुठेही त्या संदर्भातला प्रयोजन करा. मी फक्त एवढं सांगितलेलं आहे की माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसाठी मी असं सांगितलं होतं बदनापूरच्या, की जर दावलवाडी असेल किंवा बदनापूरच्या बाजूला असेल किंवा सेलगावच्या परिसरात असेल, त्या ठिकाणी जर फिजिबल असेल तर तो प्रकल्प करावा. म्हणून मी जालना संभाजीनगर कोणीही लोकप्रतिनिधी त्याला वाटतंय की आपल्या मतदारसंघामध्ये प्रकल्प आला पाहिजे, नक्कीच फक्त फिजिबल असला पाहिजे. माझा वैयक्तिक स्वार्थ कुठेही नाही आणि मी आज जाहीर करतो की मी माझ्या जमिनीवर जर कुठेही जमीन असेल माझी चॅलेंज करतो मी ओपन कोणालाही, की माझी जर 1 एकर सुद्धा जमीन असेल तर ती मी सिडकोला आणि शासनाला मोफत द्यायला तयार आहे. याच्यातून अजून एक असाच आहे, याच्यासोबतच प्रश्न निर्माण होत होता की आपण जी चौकशीसाठी पाठपुरावा केला, 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी याचा आदेश दिला की चौकशी करण्यात यावी, आणि उद्योजकांच्या रजिस्ट्र्या जे आपण म्हणतात तथाकथित शेतकरी किंवा उद्योजक भूमाफिया यांच्या रजिस्ट्र्या झाल्यानंतरच आपण चौकशीसाठी का पाठपुरावा केला? आता जर पाठपुरावा केल्यामुळे कुठं ना कुठं हे जे शेतकरी असतील त्यांचं नुकसान होऊ शकतं, तर हा प्रश्न निर्माण होतोय की तुम्ही आताच का चौकशी केली उद्योजकांच्या रजिस्ट्र्या झाल्यानंतर आपण जी मागणी केली? लोकांची जी ही शंका आहे त्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी हा प्रकल्प नोटिफाय झाल्यानंतर जवळपास 4 वेळेस माननीय मुख्यमंत्री, माननीय नगरविकास मंत्री, माननीय व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना वारंवार पत्र देत आलेलो आहे. हे पत्र सगळे रेकॉर्डवर आहे आणि माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हणून त्यांना दिल्यानंतर मी तक्रार केली हे म्हणणं चुकीचं आहे. त्यांना पत्र दिल्यानंतर चौकशी नंतर लागली हे मात्र खरं आहे. कधीपासून पाठपुरावा सुरू आहे आपला? माझा 2023 पासून, ज्यावेळेस फेब्रुवारी 2023ला हा परत प्रकल्प रिनोटिफाय झाला, म्हणतो परत नोटिफिकेशन निघालं, त्यावेळेसपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. माझ्याकडे सगळे पेपर रेकॉर्डवर आहे, माझ्याकडे रिसिव्ड आहे सगळ्या गोष्टींच्या. आपण तेव्हापासून म्हणजे 2 वर्षापासून आपण मी ज्या वेळेसपासून हा प्रकल्प परत नोटिफाय झाला त्यावेळेसपासून सातत्याने माझ्या या प्रकल्पासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. माझं म्हणणं एकच आहे की 19ला जेव्हा EY कंपनीच्या अहवालानुसार डिनोटिफाईड झाला, तर असं 2023मध्ये असं काय जालना शहरामधलं असं कोणतं वेदांता फॉक्सकॉनचं रद्द झालेलं प्रकल्प काय जालन्यात आलंय का? की जालन्यात एवढी मोठी. आणि दुसरं असं, या लोकांनी असं चुकीचं सांगितलेलं आहे सिडकोला की या भागामध्ये सीड्स कंपन्या आहेत, स्टील कंपन्या आहेत किंवा अनेक उद्योग आहेत, त्याच्यातून जे रोजगार तयार होतंय ते कामगाराचं रोजगार आहे. या ठिकाणी हे कामगार लोक बिचारे 5,000 रुपये महिन्याने किरायाने राहू शकत नाही, भाड्याने. ते 5,000 रुपये स्क्वेअर फीटची जागा कसं घेऊ शकतात? हा सुद्धा विचार सिडकोने केला पाहिजे ना. उद्या जाऊन समजा इथं खरपुडीला सिडको होतोच आहे, तर आपल्या म्हणण्याप्रमाणे हा पुन्हा वाळूसारखा रिनोटिफाय करण्याची वेळ येऊ शकते. तुम्ही जालन्यात राहता, आम्ही जालन्यात राहतो. जालना शहरातल्या साध्या माणसाला जरी तुम्ही विचारलं की सिडकोमध्ये तुम्ही 5,000 रुपये 4,000 रुपये स्क्वेअर फीटने जागा घेऊ शकणार का, तर तो काय म्हणणार आहे विचारून घ्या. सामान्य माणसाला बरोबर, सामान्य माणसाला विचारा. कारण कोणीही, सिडको ही एक कमर्शियल संस्था आहे. या संस्थेने जागा घेणे आणि जागा डेव्हलप करून त्याचं गृहप्रकल्प तयार करण्यासाठी प्लॉट विकणे किंवा गृहप्रकल्प तयार करून देणे हे सिडकोचं काम आहे. जर एखाद्या ठिकाणी नुकसानच होत चालतं, सिडकोचं व्यवहार्यच नसेल, तर त्या ठिकाणी प्रकल्प घेऊन उपयोग काय, हा माझा साधा प्रश्न आहे. तुम्ही जर शासनाची जागा घेतली असती, काही प्रमाणात गायरान जागा म्हणा किंवा वेगळी जागा म्हणा, आणि त्याच्यात तुम्ही काही शेतकऱ्यांच्या जागा घेतल्या असतील आणि ते जॉईंट करून जर तुम्ही सिडको प्रकल्प तयार केला असता, तर तो प्रकल्प 100% फिजिबल राहिला असता. तुम्ही 100% शेतकऱ्यांकडून किंवा
भूमाफियांकडून जागा संपादित करून सिडको करणार असाल तर तो प्रकल्प जालन्यामध्ये तरी कदापि फिजिबल राहणार नाही. जसं आपल्या जालन्यामध्ये सध्या 2 प्रकरणं सुरू आहेत. जसं एक सिडको आणि एक जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं. एकीकडे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा नोटिफिकेशन निघून 3.5 वर्ष उलटत आली. अद्यापपर्यंत भूसंपादनाचं 10% देखील काम झालेलं नाही. आणि त्याच बाजूला सिडकोचं 1 वर्षापूर्वी नोटिफिकेशन निघलं लँड ॲक्विजिशनसाठी, भूसंपादनासाठी, आणि जवळपास 50% रजिस्टर पण झाल्या, पैसाही वाटप सुरू झाला. तर ह्या इतकी घाईगडबड राज्य शासनाला कशामुळं? दुसऱ्या प्रकरणामध्ये ते दिरंगाई काय करतात? आणि दुसरा प्रश्न, याच्यामध्ये टेक्निकल टर्म्समध्ये ते अडकून ठेवतात. जसं हा विशेष प्रकल्प मानला जातो सिडको प्रकल्प, जालना नांदेड समृद्धी प्रकल्प जो आहे तो साधारण प्रकल्प समजला जातो. त्याच्यामुळे कुठं या प्रकल्पामध्ये उच्चाधिकार देण्यात आलेले, एक्स्ट्रा अधिकार देण्यात आलेले आहे अधिकाऱ्यांना. याबद्दल काय मत? समृद्धी महामार्ग, जालना नांदेड हा प्रकल्प आणि सिडको प्रकल्प, तर आपण जर प्रायोरिटीने जर द्यायचं ठरवलं तर मला असं वाटतं की शासनाने जालना नांदेड प्रकल्पाला, समृद्धी महामार्गाला प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण तो लोकहिताचा प्रकल्प आहे, त्यामुळे रस्ता तयार होणार आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा गृह प्रकल्प आहे. याच्यामुळे लोक प्लॉट खरेदी करतील आणि त्याच्यावर घरं बांधतील. त्याची आवश्यकता आज आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय, पण रस्त्याचा विषय, रस्ता आज आपल्याला लवकरात लवकर लागणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की समृद्धी महामार्गाचं लँड ॲक्विजिशनचं प्रोसेस हे सर्वात आधी आणि जलद गतीने व्हायला पाहिजे. परंतु विषय परत तोच येतो की या ठिकाणी संगनमत, भूमाफिया, अधिकारी हे सगळ्यांनी, हे नेक्सस आहे, यांनी कशा पद्धतीने जलद गतीने यांना मावेजा मिळाला पाहिजे यासाठी एक विशेष यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित आहे. आणि ती शक्ती, ती यंत्रणा, ती पॉवर, ते कोणाचे पोलादी हात आहे याच्या मागे, हे पण आपल्याला बघावं लागेल. जे आपण म्हणताय की जसं ही जी शक्ती आहे, ही शक्ती जालना नांदेडमध्ये इन्व्हॉल्व नाही, त्याच्यामुळं तर यांना उशीर होत नाही लँड ॲक्विजिशनला आणि सिडकोमध्ये ॲक्टिव्ह. नाही, जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं ॲक्विजिशन आणि सिडकोचं लँड ॲक्विजिशन हे 2 वेगवेगळ्या संस्था आहे. जालना समृद्धी महामार्गाचं ॲक्विजिशन हे MSRDC करते. ॲक्विजिशन असेल, थांबवतो तुम्हाला, पण ॲक्विजिशन जरी असलं, त्यांची प्रोसेसचा भाग झाला तो, परंतु इथं जर हे भूमाफिया असले असते, उद्योजक मोठाले असले असते जालना नांदेड समृद्धी महामार्गात, तर याचं कामही 1 वर्षात कंप्लीट झालं असतं का? असं वाटतंय. त्याच्यावर कोणाची ताकद कमी पडते असं दिसतंय. समृद्धी महामार्गावर कोणाचं वरदहस्त दिसत नाही, भूमाफियांचा प्रभाव त्या ठिकाणी जाणवत नाही. नाहीतर अतिजलद गतीने तेही लँड ॲक्विजिशन झालं असतं. आपण जी चौकशीसाठी मागणी केली होती मुख्यमंत्री साहेबांकडे, त्यांनी चौकशी देखील लावली. 15 दिवस उलटलेत. यामध्ये नेमकी काय प्रोग्रेस आहे? आपण सिडकोशी भेट घेणार आहोत. काय प्रोग्रेस झालेली आहे याच्यामध्ये, चौकशीमध्ये काय माहिती आहे? सिडकोचं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आल्यानंतर माननीय व्यवस्थापकीय संचालक सिडको यांनी मुख्य प्रशासक नवीन शहरे संभाजीनगर यांना पत्र दिल्याची मला माहिती आहे. आणि त्यांच्या स्तरावर या संदर्भातली चौकशी सुरू आहे. मी जे मुद्दे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले होते त्या मुद्द्याच्या अनुषंगाने ती चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. तो चौकशी अहवाल गोपनीय आहे सध्या तरी. चौकशी अहवाल बाहेर पडल्यानंतर कोणाचं याच्यात हात आहे आणि कोणाचं भाग्य उजाळणार आहे लक्षात येईल. आणि जे आपण मध्यंतरी काही दिवसांपूर्वी भूसंपादन अधिकाऱ्यांची देखील भेट गेली होती, काय माहिती त्यांनी दिली? काय भूसंपादन अधिकारी SDOंची मी काही दिवसापूर्वी भेट घेतली होती आणि त्यांना मी ही मागणी केली होती की तुम्ही कुठल्याही पद्धतीने ग्रीन आणि येलो झोनचा भेदभाव न करता सरसगट त्या भागातल्या शेतकऱ्यांना 1,66,00,000 प्रमाणे मोबदला दिला पाहिजे. आमच्या त्या भागातले जे शेतकरी आहे ते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जमिनी कसतात, स्थानिक शेतकरी आहेत, भूमिपुत्र आहेत. तुम्ही काही उद्योजकांनी, भूमाफियांनी एकत्रित येऊन हे जे ग्रीनचं येलो केलं, वर्ग 2च्या वर्ग 1 केल्या आणि त्यांना तुम्ही वेगळं भाव देतात. स्थानिक भूमिपुत्रांना ग्रीनच्या नावाखाली 25 लाख रुपये एकर देतात. हा भेदभाव न करता सरसगट सिडकोसाठी संपादित होणाऱ्या जमिनींना तुम्ही 1,66,00,000 रुपयाप्रमाणे भाव दिला पाहिजे अशी मागणी मी माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांना केलेली आहे.
जशी आता ही जी चौकशी लागलेली आहे आणि आपण जे म्हणतात आहे की जे मोठाले उद्योजक किंवा भूमाफिया आपण ज्यांना नेहमी संबोधतात, तर हे ऑलरेडी वेल कनेक्टेड, यांचे संपर्क खूप चांगले झालेले असतील, तर ही चौकशी नेमकी योग्य दिशेने होईल असं वाटतं आपल्याला? माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केल्यानंतर मला असं वाटत नाही की कोण अधिकारी रिस्क घेईल, कारण आता हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये राष्ट्रीय स्तरावर या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. आपण पण पार्श्वभूमीने सुरुवातीपासून समृद्धी महामार्गाचं लँड ॲक्विजिशन असेल किंवा सिडकोचं लँड ॲक्विजिशन असेल, माननीय दिलीपजी राठी साहेबांनी यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला, आंदोलन केलं, उपोषण केलं आणि यामुळे हा विषय आज ऐरणीवर आलेला आहे. आणि या विषयामुळे निश्चितपणे मला आशा आहे की शेतकऱ्यांनासुद्धा न्याय मिळेल आणि सर्वसामान्य जनतेला आणि त्या संस्था म्हणजे समृद्धी महामार्गाची संस्था MSRDC आणि सिडकोचं प्रशासक यांनासुद्धा न्याय मिळेल. शेवटी आपली जर उद्या निकाल आपल्या फेवरमध्ये म्हणा किंवा निगेटिव्ह लागला तर आपली भूमिका काय राहणार? मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानंतर पारदर्शक आणि इम्पार्शियल चौकशी होईल आणि या चौकशीतून बऱ्याच गोष्टी निष्पन्न होणार आहे आणि या प्रकल्पाच्या भल्यासाठी हे या सगळ्या गोष्टी निश्चितपणे कारणीभूत ठरणार आहे अशी मला आशा आहे. पण भूमिका काय ठेवणार जर निगेटिव्ह? अहवाल आल्यानंतरच आपण सांगू शकतो ना. अहवाल आल्यानंतर मी माझी पुढची भूमिका जाहीर करेन. अहवाल आल्यानंतर आपण हो, नाहीतर मला बाकी सगळ्या गोष्टी ओपन आहेत. शेवटी जनतेला काय आवाहन करणार, काय मेसेज देणार या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणासंदर्भात? मी जालना शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही विनंती करतो की मी सिडकोच्या विरोधात नाही. सिडकोने ज्या ठिकाणी गृहप्रकल्प केलेले आहे ते फार नावलौकिक असलेली नावाजलेली संस्था आहे, परंतु जालन्यामध्ये ज्या ठिकाणी प्रोजेक्ट फिजिबल नाही, व्यवहार्य नाही, कोणालाही परवडणारं नाही, मग ते शेतकरी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो किंवा सिडको प्रशासन असो, असा प्रकल्प जर काही मोजक्या भूमाफियांना फायदा पोचवण्याच्या उद्देशाने एखादा प्रकल्प येत असेल, त्या प्रकल्पाला माझा विरोध आहे. मी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांनासुद्धा त्या भागातल्या खरपुडीतल्या भूमिपुत्रांना जे पारंपरिकरित्या अनेक वर्षापासून शेती करतात, त्या ठिकाणी आपली उपजीविका त्या ठिकाणी भागवत आहेत, त्यांनासुद्धा लँड माफियाला, भूमाफियाला जे दर तुम्ही दिलेले आहेत त्या दराने 1,66,00,000 रुपये प्रति एकरप्रमाणे त्यांनासुद्धा भूसंपादनाचा मावेजा मिळावा. आणि जर प्रकल्प होत असेल, फिजिबल होत असेल, तर तो प्रकल्प त्या ठिकाणी घ्यावा. खूप खूप धन्यवाद सांबरे साहेब, आपण वेळात वेळ काढून आम्हाला इंटरव्ह्यूसाठी वेळ दिला. तर हे होते आपल्यासोबत बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी जे प्रकरण हाती घेतलं आहे सिडकोचं, इथं जो गैरव्यवहार झाला आहे त्याचं निदर्शनास आणून दिलं मुख्यमंत्री साहेबांच्या. त्यांनी चौकशी देखील लावली. ही चौकशी नक्कीच पारदर्शक होईल आणि सांबरे साहेब हे ज्यांनी जे सांगितलं की ते शेतकऱ्यांच्या विरोधात नसून ही जे प्रकरण झालेलं, हा गैरव्यवहार झालेला त्याच्या विरोधात आहे आणि त्यांची भूमिका ही सिडकोच्या विरोधात नसून हे जे भूमाफिया आहेत त्यांच्या विरोधात आहेत. तर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा, आवडला असेल तर नक्की शेअर करा, आवडला नसेल तर कमेंट बॉक्स खाली आहे, आपले मतं आपण नोंदवू शकता. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.